दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गौ माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी माता की जय। श्री योगेश्वरी माता की जय। लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा। एक छोटंसं पद चिंतनासाठी आज घेतलंय. दासोपंत म्हणतात, देह कोठे कैचा आश्रमू, देह कोठे कैचा आश्रमू, वर्णू वैदिकू स्वधर्मू अधर्मू, वर्णू वैदिकू स्वधर्मू अधर्मू. तू ते तुची जाणसी जे धवा, तै मिथ्या आभासू अघवा. स्वर्ग मृत्यू कैचे पाताळ, स्वर्ग मृत्यू कैचे पाताळ. दिगंबर परब्रह्म केवळ, स्वर्ग मृत्यू कैसे पाताळ. दिगंबर परब्रह्म केवळ, तू ते तुची जाणसी जे धवा, तू ते तुची जाणसी जे धवा. तै मिथ्या आभासू अघवा, तै मिथ्या आभासू अघवा. देह कोठे कैचा आश्रमू, देह कोठे कैसा आश्रमू. वर्णू वैदिकू स्वधर्मू अधर्मू, वर्णू वैदिकू स्वधर्मू अधर्मू. देह कैचा कोठे आश्रमू, देह कोठे कैसा आश्रमू. अत्यंत छोटं पद आहे, फार सुंदर संक्षिप्त शब्दामध्ये त्यांनी सांगितलं की स्वतःमधलं आत्मतत्व जाणावं. बाकी सगळा हा पसारा, हे सगळे आभास आहेत, हे सगळं खोटं आहे. काय काय खोटं आहे? जे म्हणून त्यांनी सांगितलंय खोटं म्हणून, त्या गोष्टीशी आम्ही किती निकट असतो, त्या गोष्टींना किती काल्पनिक असल्या तरी सुद्धा खऱ्या असल्याप्रमाणे आम्ही त्याला किती चिकटून बसतो. म्हणून त्या गोष्टींचा उल्लेख दासोपंतांनी या ठिकाणी केला. पहिली गोष्ट, अहंकार निर्माण होणं. तो कुठे होतो? तर तो देहातून निर्माण होतो, देहामधल्या मनामध्ये निर्माण होतो. सुरुवात केली त्यांनी, देह कोठे कैचा आश्रम. देहापासून, मनुष्य देहापासून स्वतःच्या अहंकाराला माणसाच्या सुरुवात होते. आणि दासोपंत म्हणतात, देह कोठे कैसा आश्रम. तर हे कोठे म्हणणं का, कशासाठी? त्याचं कारण इतकंच आहे, कुठं आहे देह? तर आता आहे, कदाचित पुन्हा तो नसणार आहे, म्हणजे तो नश्वर आहे. तो सनातन नित्य नाही, तो शाश्वत नाही, तो चिरंतन नाही.
आणि मग कुठला देह? देह कोठे? कुठे देह आहे? देह नाहीच आहे. हा आभासाचं हे वेष्टन आहे. आत्म्याच्या भोवती असलेला हा परिधान केलेला वेश आहे. आणि मग या वेशाच्या संदर्भामध्ये आम्ही माझं माझं म्हणून गुरफटून टाकतो, स्वतःला गुरफटून घेतो. वेश मळला की तो बदलायचा आहे, हे भान आम्हाला असलं पाहिजे. म्हणून पहिली गोष्ट दासोपंतांनी जी उल्लेखली, देह कोठे कैसा आश्रम. देह हा नश्वर असल्यामुळे तो नाही, तो कुठे आहे? तो नाहीच आहे. या अर्थानं दासोपंत म्हणतात देह कोठे, पुढे कैसा आश्रमू. कोणता आश्रम आहे? 4 आश्रमांमध्ये आयुष्याची विभागणी भारतीय संस्कृतीने आमच्या केलेली. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम. ज्या आश्रमामध्ये तुम्ही आहात, ज्या टप्प्यावरती आयुष्याच्या आहात, त्या आश्रम धर्माप्रमाणे वागणं हे शास्त्रीय नियमाच्या नुसार होतं किंवा शास्त्रांनी सांगितलेलं होतं की विशिष्ट वयाच्या टप्प्यापर्यंत तुम्हाला विद्याभ्यास करायचा आहे. त्यानंतर गृहस्थाश्रमाचा स्वीकार करायचा आहे आणि तुमचा प्रपंच तिथे सुरू होतो. तुमची बायको, तुमची मुलं, तुमचे आई वडील हे तुमच्या सोबत असतात काही काळ. आणि हा प्रपंचाचा गाडा पुढे नेताना एक आयुष्याचं वळण अशा ठिकाणी येतं, अशा टप्प्यावरती येतं, अशा वयाच्या एका विशिष्ट अवस्थेला येतं की तुम्ही तिथे वानप्रस्थ व्हायला हवं. प्रपंचातलं लक्ष काढून घेऊन तुम्ही वनांतरी जायला हवं. मुला सुनांच्या संसारामध्ये लुडबुड करायला नकोय. त्याचं कारण इतकंच आहे की तुम्ही स्वतःला जाणण्यासाठी हाच एक वेळ तुम्हाला दिला पाहिजे. स्वतःला जाणणं म्हणजे काय? कोहम अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, या सगळ्याचा धांडोळा घेण्यासाठी जन्म झालाय. याचं संशोधन करण्याचा हा काळ आहे, ज्याला आपण वानप्रस्थ म्हणतो. आणि त्यानंतरचा संन्यास आश्रम. संन्यास आश्रम खरं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यांना घ्यायला सांगितलेला नाहीच आहे मुळात. कारण भारतीय संस्कृती किंवा हिंदू परंपरा ही एकूणच समाजाभिमुख आहे. लोकसमूहासाठी सामाजिक संघटन या अंगाने ती काम करते. त्यामुळे संन्यास घेऊन वंश न वाढवण्याचं फार सूचना भारतीय आमच्या परंपरा देत नाहीत. क्वचित ज्याची स्वतःची आत्मबळ इतकं प्रगल्भ झालेलं आहे आणि त्याला ते आतून वाटते की मी संन्यास घ्यावा, त्यांनीच तो संन्यास घ्यायचा. उठसूट कुणीही संन्यास घ्यायचा नाहीये. आणि म्हणून दासोपंत या 4 आश्रमांचा उल्लेख या ठिकाणी एका सांकेतिक शब्दाने ते करतात. ते असं म्हणतात, देह कोठे कैसा आश्रमू. देह नाही हे आपण बघितलं. आणि आश्रम कोणता आहे? अहो काही घेणं देणं नाही. तो ब्रह्मचर्य आश्रम असू द्या, तो गृहस्थाश्रम असू द्या, तो वानप्रस्थ असू द्या किंवा संन्यास असू द्या. कोणत्याही आश्रमामध्ये तुम्ही जेव्हा पाऊल ठेवता तेव्हा त्या आश्रम धर्माप्रमाणे वागावं हे मान्यच आहे. पण दासोपंत म्हणतात की या आश्रम धर्माच्या कुठल्याही अवस्थेमध्ये, कुठल्याही टप्प्यावरती तुम्ही असा, पण आत्मतत्व जाणणं, स्वतःला ओळखणं हे कोणत्याही टप्प्यावरती आवश्यक आहे, कोणत्याही वळणावरती आवश्यक आहे. कारण तटस्थ वृत्तीनंच ब्रह्मचर्य, तटस्थ वृत्तीनं प्रपंच, तटस्थ वृत्तीनं वानप्रस्थ आणि त्यानंतरचा संन्यासाश्रम याच्या संदर्भाने विचार दासोपंत या ठिकाणी मांडतात. ज्या ज्या गोष्टींचा आम्हाला अभिमान वाटतो त्या त्या अभिमानाच्या गोष्टींचा हळूहळू उल्लेख एकानंतर एक दासोपंतांनी केला. उल्लेख केला तसं पहिला देह,
त्यानंतर आश्रम. देह कोठे कैचा आश्रमू, वर्णू वैदिकू स्वधर्मू अधर्मू. कोणताही वर्णामध्ये तुमचा जन्म असू दे, तो वैदिक जर असेल तर तो तुम्ही तुमचा स्वधर्म मानता. ज्या वर्णामध्ये जन्माला आलो त्या संबंधानं तुमची कार्यकारण भाव सगळा आयुष्यभर ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करता. वर्णू वैदिकू स्वधर्मू अधर्मू. काहीही असो, तुमचा वर्ण वैदिक असो किंवा तत्कालीन परिस्थितीप्रमाणे जे 4 वर्ण वर्णिले गेलेले आहेत त्या 4ही वर्णामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अर्थात ही कर्म आहे. मी त्यावर आज चर्चा नाही करणार आहे, पण कर्माप्रमाणे हे वर्ण होते. आणि सर्वात उत्तम किंवा उच्च पदस्थ ज्याला आपण म्हणू तो वैदिक धर्म, जो त्यांनी ब्राह्मण इथं म्हटलेलं नाहीये, वर्णो वैदिकू असं म्हटलंय. वेद धर्माप्रमाणे जो वागतो, अनुसरतो वेदांना, तो वैदिक, तो उच्चतम, श्रेष्ठ, तो त्याचा स्वधर्म आहे असं मानून तो चालतो. किंवा अनेकदा अधर्म करणारेही लोक आपण बघतो. तुम्ही स्वधर्म आचरा न आचरा, तुम्ही स्वधर्म करा न करा, तुम्ही अधर्म करा किंवा कुठल्याही वर्णाचे तुम्ही असा. दासोपंत इथे असं म्हणतात की कोणत्याही धर्मात, कोणत्याही वर्णात, कोणत्याही आश्रमात तू अस, पण तुझं काम हे आहे की तू ते तूची जाणसी जेधवा. या सगळ्या गोष्टींचा, वर्णाचा, आश्रमाचा, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तू करशील, त्याप्रमाणे तू वागायला सुरुवात करशील, वागत असशील. कदाचित अधर्म करशील किंवा स्वधर्म करशील, पण याला अर्थ केव्हा आहे सगळ्या गोष्टींना? किंवा ज्याला असं आपण म्हणतो की कलाकार, एक उत्तम कलाकार खूप सुंदर वाजवतोय, खूप उत्तम तबला वाजवतोय, उत्तम हार्मोनियम वाजवतोय, उत्तम गातोय, पण उत्तम माणूस असणं हे गरजेचं आहे आपण नेहमी म्हणतो. तो एक उत्तम माणूस असेल तर तो कलाकार म्हणून उत्तम असतोच असतो. पण तो जर उत्तम माणूस नसेल तर कलाकार म्हणून तो उत्तम असूच शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे दासोपंत म्हणतात की तू स्वधर्माचं पालन करत असशील, तू तुझ्या वर्णाश्रमाचं पालन करत असशील, वैदिक धर्माचं पालन करत असशील, पण हे सगळं केव्हा सार्थकी लागणार आहे, केव्हा योग्य ठरणार आहे, केव्हा त्याचं सार्थक होणार आहे? तर दासोपंत म्हणतात तू ते तूची जाणसी जेधवा. ज्यावेळी, जेव्हा, ज्या क्षणी तू ते तूची जाणसी जेधवा, ज्यावेळी तू स्वतःला जाणून घेशील, मी कोण आहे, कशासाठी जन्माला आलो, माझं कार्य काय आहे, मी काय केलं पाहिजे, ही सगळी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या उद्दिष्टांच्याकडे पुन्हा पुन्हा वळून पाहावं माणसाने, आणि आपण बरोबर त्या आपल्या आयुष्यपथावरती योग्य पद्धतीनं जातोय का याचं सिंहावलोकन करा. दासोपंत सांगतात हे सगळं करावंच, पण तुझा स्वधर्म, तुझा आश्रमधर्म, तुझा वर्णधर्म या सगळ्याचं तू पालन करत असशील, पण या सगळ्याचं सार्थक, या सगळ्याचं सुख, ज्याला म्हणू आपण सुखांत, सुखांतिका केव्हा होईल? तर ते असं म्हणतात तू ते तूची जाणसी जेधवा, तै मिथ्या हा आभासू अवघा. हे सार्थक केव्हा होणार आहे? तर तू स्वतःला
जाणून घेशील तेव्हा, ज्या क्षणी तू स्वतःतलं आत्मतत्व जाणून घेशील, स्वतःमध्ये जे आत्मतत्व आहे, जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे. हे ऐक्य साधण्यासाठी काय करायला हवं, तर जीवाचे विकार बाजूला करून विकार रहित जीव म्हणजे ब्रह्म, आणि ब्रह्माकडे जाण्याची वाटचाल केव्हा खरी होते, तर तुझं आत्मतत्व तू जेव्हा जाणून घेशील. दासोपंत सांगतात, तू ते तूची जाणसी जे धवा. ज्या क्षणी तू हे जाणून घेशील की हे आतलं जे आत्मतत्व आहे तेच सगळं सर्वस्व आहे, ते सार सर्वस्व आहे, तो पिंड आहे तेच ब्रह्मांड आहे, तेच ब्रह्म आहे, तेच आत्मा आहे, आणि जो सगळ्या जीवांमध्ये आहे तो आत्मा तेच ब्रह्म आहे. ज्या क्षणी नुसतं ज्ञान होईल नव्हे, कारण ज्ञान होईल असं त्यांना म्हणता आलं असतं, ते असं म्हणतात की तू ते तूची जाणसी जे धवा. जाणणं नुसतं ज्ञान नव्हे, जाणणं ही प्रक्रिया अनुभूतीने साक्षीला येते. जाणून घेणं, एखाद्याचा स्वभाव माहीत असणं, कर्णोपकरणी माहीत असणं, त्याच्याबद्दल ज्ञान असणं, हो मला माहिती आहे बाबा हा असा आहे, पण एखाद्याचा स्वभाव जाणणं, एखाद्या व्यक्तीला जाणून असणं म्हणजे सहवासानं त्याच्या स्वभावाची अनुभूती घेणं. दासोपंत इथे सांगतात, तू ते तूची जाणसी जे धवा, तै मिथ्या हा आभासू. ज्या क्षणी तू हे जाणून घेशील, आत्मतत्व जाणशील, एका विशिष्ट अनुभूतीच्या साक्षी भावानं ब्रह्माची जाणीव आणि आत्मतत्वाची जाणीव तुला होईल, त्या क्षणी तुला हे सगळं खोटं वाटायला लागेल. आपल्याला ते खोटं का वाटत नाही त्याचं कारण हे आहे, हे कुठं खोटं आहे का? अहो देह आहे, देहाचा शृंगार आहे, आज दसरा आहे, छान साडी नेसली पाहिजे, दागिने घातले पाहिजे, नथ घातली पाहिजे, देह आहे. पण देह भान केव्हा नसतं. हा देह आहे याचं ज्ञान असून सुद्धा देहाचे चोचले पुरवले जात नाहीत. ते कोणत्या क्षणी? तर ज्या क्षणी आम्हाला कळतं की आत्मतत्व म्हणजेच तो ब्रह्म, ते ब्रह्म आहे. आम्ही इथे कमी पडतो, म्हणून तर प्रपंच खरा वाटतो, म्हणून तर माया मोहाच्या जाळ्यामध्ये आम्ही इतके पक्के गुंतले जातो की त्याच्यातून अखेरच्या क्षणापर्यंत आमचं पाऊल बाहेर पडत नाही, आणि आत्मतत्व त्याशिवाय आम्हाला जाणता येत नाही. आत्मतत्व जाणणं या एका वाक्यामध्ये प्रचंड मोठं दालन एका ज्ञानाचं वेगळं उभं आहे. ते दालनच निराळ आहे. अवघ्या आयुष्याचा विश्राम असणारा तो दत्तप्रभू ज्या ठिकाणी आहे, ती दत्तप्रभूची साक्षीची खूण म्हणजे आत्मा, तेच ब्रह्म. आणि दासोपंत म्हणतात, ज्या क्षणी तुला ही जाण येईल, तू जाणशील, त्या क्षणी तुला हा सगळा पसारा, कशाचा पसारा? वर वर्णन केलेला, देह, आश्रम, वर्ण, वैदिक धर्म असण्याचा अभिमान आणि स्वधर्म अधर्म, ज्या ज्या गोष्टी आपण करतो, हे सगळं खोटं आहे, हे मिथ्या आहे. त्या क्षणी वाटेल. आपल्याला का वाटत नाही त्याचं कारण हे आहे. पुढे दासोपंत म्हणतात, स्वर्ग मृत्यू कैचे पाताळ, दिगंबर परब्रह्म केवळ. कशाला सगळ्या गोष्टींच्या भानगडीत पडतोस? का काथ्याकूट हवाय तुला? स्वर्ग आहे का? असला तर तो किती उंच आहे? पाताळ आहे का? असला असेल तर ते किती खोल आहे?
पाताळामध्ये खरोखरच पाताळात लोटल्यानंतर किंवा नरकात गेल्यानंतर कोणकोणते पापी लोकांना भोग भोगावे लागतात? स्वर्गात गेल्यानंतर खरोखर अप्सरा आपल्या दिमतीत असतात का? हे जे त्रिलोकाचं वर्णन आहे, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. दासोपंत म्हणतात, कशाला या भानगडीत पडतोस? भलेही स्वर्ग असो अथवा नसो. अर्थात स्वर्ग ही संकल्पना आहे बरं का, आणि त्याच्यावरती मी आज नाही भाष्य करणार आहे, पण मी कधीतरी नक्की करीन की स्वर्ग ही एक संकल्पना आहे, ज्या ठिकाणी नैतिकतेचं बळ आहे, ज्या ठिकाणी कल्पना साक्षात होत आहेत, ज्या ठिकाणी स्वप्न सत्यात उतरत आहेत, असा तो स्वर्गाचा विचार आहे. आणि महाभारतामध्ये त्याचा उल्लेख आहे. पांडवांनी स्वर्गारोहण केल्याचा, अर्थात तो नंतरचा विषय, किंवा नंतर कधीतरी आपण चर्चेला घेऊ, आजचा तो विषय नाही. पण दासोपंतांना सूचित इतकंच करायचं आहे, सांगायचं इतकंच आहे की स्वर्ग, मृत्यू, पाताळ ह्या संकल्पनांच्या आवर्तनामध्ये गुरफटून गेल्यापेक्षा एक गोष्ट जी वर उद्घृत केलेली आहे की दिगंबर परब्रह्म केवळ, या गोष्टीची तू जाणीव ठेव. तुझा आत्मा आणि ते प्रत्यक्ष दिगंबराचं परब्रह्म केवळ एक आणि एकच आहे, त्यांचं अद्वैत आहे. ही जाण तुला असू दे. ज्या क्षणी तुला ही जाण येईल, होईल, भान असेल, जाणीव होईल, साक्षात अनुभूती येईल, त्या क्षणी दासोपंतांनी वर्णन केल्याप्रमाणे देह, आश्रम, वर्ण, वैदिक धर्म, स्वधर्म, अधर्म, स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे सगळं खोटं आहे, मिथ्या आहे, हे साक्षीला येईल. पण तत्पूर्वी मात्र फार मोठा पल्ला गाठायचा आहे. पद 3 ओळींचं आहे, पण आत्मतत्व जाणण्याचा हा जो मार्ग आहे, तो मार्ग मात्र आमच्यासारख्या सामान्यांसाठी भला मोठा आहे, दूरच्या दूर आहे. न जाणो कधी आपल्याला इप्सित साध्य होईल की नाही. न जाने कब मंजिल मिलेगी, मिलेगी भी या न मिलेगी. अगर न मिले तो बस इतनी दरख्वास्त हम अपने प्रभु से करेंगे की हे ईश्वरा, मनातलं इप्सित जे आत्म्याचं, तत्वाचं, ब्रह्माचं एकरूप होण्याचं आहे, ते साध्य होवो अथवा न होवो, पण ब्रह्मतत्वाची गाठ कधीतरी एका क्षणापुरती का होईना त्या परमेश्वरानं आमची घालून द्यावी. आणि ही अनुभूती जी दासोपंतांना आली, ती अनुभूती एका क्षणापुरती का होईना यावी. आणि मग ते काय सांगतात आहेत त्याचा खऱ्या अर्थाने अर्थ आम्हाला, खऱ्या अर्थाने अन्वयार्थ साक्षात्कारी भावाने कळेल. अन्यथा बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. मी काय आणि आपल्यासारखे सामान्य भक्त काय, आम्हाला हे साधणं कितपत जमणार आहे माहिती नाही. पण ही गोष्ट मात्र ध्यानात घेण्यासारखी आहे की दासोपंतांनी हे वर्णिलेलं जे आत्मतत्व आहे, ते आत्मतत्व जर जाणून घेतलं तर दासोपंत म्हणतात त्याप्रमाणे अभिमान गळून पडेल, अहंकार नाहीसा होईल, आणि विनाकारण हे जे गुरफटणं आहे, अनावश्यक चिकटून राहणं आहे, ते नक्की कमी होऊ शकतं. देह कोठे कैचा आश्रमो, वर्ण वैदिकू, स्वधर्मो अधर्मो, तू ते तूची जाणसी जेधवा, तै मिथ्या हा आभासू अघवा. स्वर्ग मृत्यू कैसे पाताळ, दिगंबर परब्रह्म केवळ. नमस्कार ताई, प्रज्ञाताई. विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ज्येष्ठांना शिरसाष्टांग नमस्कार आणि लहानांना अनेक उत्तम आशीर्वाद. समवयस्कांना सप्रेम नमस्कार. विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज इथेच थांबते.
उद्या पुन्हा याच ठिकाणी संत सर्वज्ञ दासोपंत स्वामी गोस्वामी या पेजवरती दासोपंतांच्या पदरचनांचा रसास्वाद घेण्यासाठी चातुर्मास चिंतन या पदास्वाद उपक्रमामध्ये. धन्यवाद. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गौ माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. सदानंदीचा उदयोस्तु. बोल भवानी माता की जय. श्री योगेश्वरी माता की जय. लक्ष्मी रमण गोविंदा